नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. अमोघ चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. तुम्ही आता एका अशा खास व्हिडिओला बघत आहात, ज्यामुळे तुमचे संपूर्ण 2026 एकदम बदलून जाईल. तुमचे जीवन स्वर्गासारखे होईल. दोस्तांनो, फक्त 48 तास शिल्लक आहेत. 23 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:33 मंगळदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. आणि यामुळे निर्माण होणार आहे अत्यंत दुर्मिळ, महाशक्तिशाली, शतकातून एकदाच येणारा पंचग्रही योग. कल्पना करा, एकाच राशीत 5 ग्रह एकत्र. सूर्य आत्मा, यश आणि नेतृत्व, बुध बुद्धी, संवाद आणि हुशारी, शुक्र सुख, धन आणि वैभव, राहू अप्रत्याशित क्रांती आणि मोठे बदल आधीपासून कुंभमध्ये विराजमान. आणि आता मंगळ साहस, ऊर्जा, विजय आणि पुरुषार्थ सामील होणार. शनीची स्वतःची मूळ राशी कुंभ. याचा अर्थ काय? देश दुनियेत, राजकारणात मोठी उलथापालट, हवामानात अनपेक्षित बदल, शेअर मार्केटमध्ये जबरदस्त चढउतार, नवीन तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्समध्ये क्रांती, आणि तुमच्या व्यक्तिगत जीवनात जीवन बदलणारा, भाग्य उघडणारा स्वर्गासारखा काळ. हा योग फक्त 23 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2026 पर्यंत राहील. एकदा गेला की पुन्हा येणार नाही. पण सर्वात मोठी, सर्वात खास आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी, मेष, वृषभ, कन्या, धनु आणि कुंभ या 5 राशींच्या लाखो जातकांसाठी हे मंगलच मंगल. अप्रत्याशित यश, धनलाभ, प्रमोशन, मोठ्या जबाबदाऱ्या, शत्रूंचा पराभव, कानूनी विजय, नेटवर्किंगचा महासागर. तुमचे भाग्य एकदम उघडेल. तुमचे जीवन स्वर्गासारखे होईल. तुम्ही आजपर्यंत जे कष्ट घेतले ते सगळे फळ देईल. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर हा जबरदस्त फायदा तुम्ही मिस कराल. आत्ता लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा दुर्मिळ योगांची अपडेट्स तुम्हाला पहिल्यांदा मिळतील. तुमची राशी कमेंटमध्ये सांगा, आम्ही उत्तर देऊ आणि तुमच्यासाठी स्पेशल उपाय सांगू. पंचग्रही योग म्हणजे नेमके काय? काय इतका शक्तिशाली आणि दुर्मिळ? ज्योतिषशास्त्रात जेव्हा 5 ग्रह एका राशीत युती करतात, तेव्हा तो पंचग्रही योग असतो. यात प्रत्येक ग्रह आपली शक्ती पूर्णपणे दाखवतो. मंगळ साहस आणि विजय देतो, सूर्य यश आणि आत्मविश्वास देतो, बुध बुद्धी आणि संवाद कौशल्य देतो, शुक्र सुख आणि धन देतो, आणि राहू अप्रत्याशित मोठे बदल घडवतो. हे सर्व कुंभ राशीत. तंत्रज्ञान, नाविन्य, सोशल मीडिया, स्टार्टअप आणि सामाजिक क्रांतीची राशी. शनीची मूळ त्रिकोण राशी असल्याने हा योग दीर्घकालीन, अतिशय प्रभावी आणि शतकातून एकदा येणारा ठरेल. हा योग देशात राजकीय घडामोडी घडवेल, हवामानात बदल घडवेल, अर्थव्यवस्थेत नवी क्रांती घडवेल. पण व्यक्तिगत आयुष्यात, विशेषतः या 5 राशींसाठी स्वर्गीय दान. आता जाणून घेऊया प्रत्येक राशीसाठी काय काय चमत्कार घडणार. 1. मेष राशी. 11व्या भावात योग, लाभाचा महासागर, अप्रत्याशित धन आणि यश. मेष राशीच्या मित्रांनो, तुमच्या कुंडलीच्या 11व्या भावात हा पंचग्रही योग. साजेदारीच्या कामात जबरदस्त यश मिळेल. टीमवर्क करा आणि आकाश गाठा. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येणार, ज्या तुम्हाला नेत्यासारखे बनवतील. करिअरमध्ये महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. विरोधकांना धूळ चाराल, विजय तुमचा. व्यापारी बांधवांसाठी तर हे खरे वरदान. तुमचे नेटवर्किंग तुम्हाला अपार लाभ देईल. एकावेळी अनेक ठिकाणांहून धन येईल. कल्पना करा, आता तुमचा बिझनेस 2 ते 3 पट वाढेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनसोबत सॅलरी हाईक मिळेल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतील. कुटुंबात सुख समाधान वाढेल. 23 तारखेपासून सुरू, तयारी ठेवा, मोठ्या संधी दारावर ठोठावत आहेत. मेष राशीची असाल तर कमेंटमध्ये मेष लिहा, मी तुमच्यासाठी स्पेशल टिप देईन. 2. वृषभ राशी. 10व्या भावात योग, करिअरचा बूम, प्रमोशन आणि उंची नक्की. वृषभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या 10व्या भावात हा योग आला. मोठे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यातून मान सन्मान वाढेल. नोकरीत प्रमोशनची प्रबळ शक्यता आहे. बॉस तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि मोठी जबाबदारी देईल. व्यापार वाढवण्याची स्वप्ने पूर्ण होतील आणि कमाईत जबरदस्त उछाल दिसेल. अनुभवी लोकांना नेतृत्वाची संधी मिळेल. हे तुमच्या करिअरचे टर्निंग पॉइंट ठरू शकते. वृषभ असाल तर वृषभ कमेंट करा. 3. कन्या राशी. 6व्या भावात योग, विजयाचा काळ. कन्या राशीच्या मित्रांनो, तुमच्या 6व्या भावात हा शक्तिशाली योग तयार होतोय. विरोधकांवर विजय मिळेल आणि कानूनी प्रकरणात यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे. सरकारी नोकरी, बँक, SSC, UPSC क्षेत्रात प्रगतीचे दरवाजे उघडतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. काही खर्च वाढतील, पण आर्थिक स्थिती मजबूत राहील. पारिवारिक जबाबदाऱ्या वाढल्या तरी समाधान मिळेल. कन्या असाल तर कन्या लिहा. 4. धनु राशी. 3ऱ्या भावात योग, साहसाचा महाउत्सव. धनु राशीच्या मित्रांनो, तुमच्या 3ऱ्या भावात हा योग जबरदस्त ऊर्जा देणार आहे. संवाद कौशल्यात कमाल सुधारणा होईल. मीडिया, मार्केटिंग, सोशल मीडिया, पत्रकारिता क्षेत्रातील लोकांचा प्रभाव वाढेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.
मात्र घाई गडबड टाळा आणि विचारपूर्वक पावले उचला. सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील. धनु असाल तर धनु कमेंट करा. 5. कुंभ राशी. स्वतःच्या राशीत मंगळ, आत्मविश्वासाचा महापूर. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या राशीत हा पंचग्रही योग व्यक्तिमत्व उजळवणार आहे. आत्मविश्वास प्रचंड वाढेल. नवीन आयडिया, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि सामाजिक कामांमध्ये मोठे यश मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि नेतृत्वाची संधी मिळेल. कुंभ असाल तर कुंभ लिहा. बोनस प्रभाव मिथुन राशीवरही दिसेल. 9व्या भावात हा योग असल्याने विदेश यात्रा, परदेशी व्यापार आणि उच्च शिक्षणात लाभ मिळू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग. काय कराल या काळात? रोज सकाळी हनुमान चालीसा पठण करा. मंगळवार आणि शनिवारला लाल वस्त्र, चंदन आणि तांब्याचे दान करा. सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा आणि नकारात्मकता टाळा. लाल रंगाचा वापर वाढवा आणि हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावा. रोज सूर्यनारायणाला जल अर्पण करा. मित्रांनो, हा योग दुर्मिळ आहे आणि जीवन बदलण्याची मोठी संधी घेऊन आलाय. संधी हातची जाऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय मंगळदेव, जय शनिदेव, जय हनुमान. तुमचा अमोघ चॅनल, तुमचे भाग्य उजळवणारा.